वास्तुशांती तर गाथाच्या काकांच्या घराची, पण सर्वात जास्त मजा ही गाथाचीच. सर्वांमध्ये लहान असल्याचा पूर्णपणे फायदा तिने आज घेतला. गृहप्रवेश झाल्यावर कलश सर्व घरामध्ये फिरवून आणल्यानंतर शेवटी किचनमध्ये ठेवला आणि मग गाथाच्या काकीने गॅस आणि चुलीची पूजा करून घेतली आणि मग ते बसले पुढच्या पूजेसाठी. चूल पेटवण्याची जबाबदारी ही आमच्या दोघांची होती. चूल पेटवण्यात गाथाचे बाबा हे तर माहीरच. गावाला गेल्यावर पण सर्वात अगोदर उठून तेच चूल पेटवतात आणि म्हणूनच इथेही मी त्यांनाच सांगितलं. चूल तर पेटली, पण सर्वांना प्रश्न पडला की एवढ्या चुलीवर दूध उतू जाईल का. धूर पण खूप झाला होता, पण फायनली दूध उतू गेलं आणि त्याचा सर्वात जास्त आनंद हा आम्हाला दोघांनाच झाला, कारण सर्वांचं लक्ष आमच्याकडेच होतं की दूध उतू जातं की नाही. तोपर्यंत इकडे सर्व पूजा झाली होती आणि मग चालू होणार होता होम. होमासाठी 5 जोड्या बसवायच्या होत्या आणि त्यात आम्ही पण होतो. आमचा जागरण गोंधळ झाल्यानंतर खूप दिवसानंतर आम्ही जोडीने पूजेसाठी बसलो होतो. होम झाला, सर्वांची जेवणं झाली आणि अशी झाली वास्तुशांतीचा कार्यक्रम. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.